बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेपैकी किती नगर परिषद जे आहेत ते अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये येणार आहेत, कशा पद्धतीने त्या ताब्यात येतील किंवा येणार नाहीत ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यात एकूण 6 नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर कुठली नगर परिषद कुणाच्या ताब्यात जाणार ह्याची चर्चा आता बीड जिल्ह्यामधील प्रत्येक नगर परिषदेच्या शहरामध्ये जोरदार होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। ह्यातच आज आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेपैकी 5 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे अजित पवार गट ह्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परळी सोडता माजलगाव, धारूर, गेवराई, अंबाजोगाई, बीड ह्या ठिकाणी अजित पवार गट जो आहे तो महायुतीतील तो स्वतंत्ररित्या ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील 6 पैकी किती नगर परिषद ह्या अजित पवारच्या गटामध्ये येणार ह्याची चर्चा देखील होत आहे। कशा पद्धतीने ह्या लढती झालेल्या आहेत तर नंबर 1 आपण जर विचार केला तर बीड नगर परिषद पाहिली तर बीड नगर परिषदेमध्ये अगोदर असं वाटत होतं की अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट अशी दुरंगी लढत होईल, परंतु शेवटच्या क्षणी अखेर अजित पवार गटामध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची पक्षामध्ये होत असलेले कुचंबना याचबरोबर पक्षाकडून वेळोवेळी टाळाटाळ केला जात असल्याच्या आरोपानंतर त्यांनी थेट अजित पवार गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथंच कुठेतरी अजित पवार गटाला पराभवाचा धक्का बसणार असल्याचं बोललं जात होतं। कारण जर पाहिलं तर डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील, अमरसिंह पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील, याचबरोबर अनेक नेते जे आहेत ते अजित पवार गटामध्ये होते। त्यामुळे गेल्या 35 वर्षापासून जर पाहिलं तर क्षीरसागर कुटुंबामध्ये ही नगर परिषद असल्यामुळे नगर परिषदेची सगळी रणनीती ही क्षीरसागर कुटुंबियांना माहीत होती, परंतु अजित पवार गटामध्ये कुठेतरी होत असलेल्या कुरघोडीला कंटाळून शेवटी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून जी भाजप कधी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हती ती खऱ्या अर्थाने रिंगणामध्ये आल्याचं या पक्षप्रवेशाने आपल्याला पाहण्यास मिळालं। त्यामुळे खरी लढत जी आहे ती अजित पवार गट आणि शरद पवारांमध्ये होईल अशी वाटत असताना त्या ठिकाणी खरी लढत जी आहे ती अजित पवार गटात न होता भाजप आणि शरद पवार गटामध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेच्या नंतर सध्या जोरदार चर्चा ही बीड शहरामध्ये होत आहे। त्यामुळे कदाचित अजित पवार गटाला देखील बीड नगर परिषदेमध्ये खूप मोठा धक्का बसणार असल्याचं देखील बोललं जात आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जरी अजितदादा असले तरी मात्र बीड नगर परिषद अजितदादांना ताब्यात मिळवण्यासाठी अपयश येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। बीड नगर परिषद आपल्या ताब्यात येण्यासाठी अजितदादांनी थेट 2 वेळेस बीड शहर गाठून त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या। मुस्लिम मत आहे तो आपल्या बाजूने उभा राहावं यासाठी त्यांनी जोरदार अशा प्रकारच्या दोन्ही जाहीर सभा पार पाडल्या, परंतु अजित पवार गट, शरद पवार गट आणि MIM ह्या 3 पक्षामध्ये मुस्लिम मतदार विभागले गेल्यामुळे याचा सर्वाधिक जो तोटा आहे तो अजित पवार गटालाच बसणार असल्याचं बोललं जात असून ह्या ठिकाणी भाजपला सर्वाधिक फायदा होऊन भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत जी आहे ती खरी बीड नगर परिषदेमध्ये झाली असल्यामुळे ह्या ठिकाणी अजित पवार गटाला देखील धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतरची जर नगर परिषद पाहिली तर अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये अजित पवार गट, शरद पवार गट हे दोन्ही एकत्र येऊन अजित पवार गट, शरद पवार गटाविरुद्ध भाजप अशी निवडणूक जी आहे ती अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे नेते असलेले मोदी यांच्या ताब्यामध्ये अंबाजोगाई नगर परिषद आहे। पुन्हा एकदा अंबाजोगाई नगर परिषद जी आहे ती त्यांच्या ताब्यामध्ये येणार आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाला दिलासा मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामधील ही एक प्रमुख नगर परिषद आहे। ती नगर परिषद जी आहे ती कदाचित मोदी यांच्या मार्फत अजित पवार गटामध्ये ही येऊ शकतं असं देखील मतदान झालेल्या प्रक्रियानंतर त्या ठिकाणी चर्चा होत आहे। या ठिकाणी मुंदडा जरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये असले तरी आमदार म्हणून मुंदडा आहेत, परंतु त्यांच्यावर अंबाजोगाई शहरातील जनता जी आहे, मतदार जो आहे तो नाराज असल्याचं बोललं जात असल्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गटाने युती करून ह्या निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे ही जी नगर परिषद आहे ती अजित पवार गटामध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर परळी ह्या ठिकाणी अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेले धनंजय मुंडे सध्या
नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस सर्व शांत भूमिका असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. त्यांनी इतर ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डोकं देखील लावलं नसल्याचं आपल्याला मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर देखील स्पष्ट चित्र झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे होते, परंतु त्यांना अजित पवार गटाच्या काही नेत्याकडून विरोध होत असल्यामुळे शेवटी त्यांनी परळी सोडता इतर ठिकाणी कसलंच डोकं लावलं नसल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. महायुती म्हणून अजित पवार गटाच्या देखील ताब्यामध्ये ही परळी नगर परिषद येणार असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे. झालेल्या मतदान प्रक्रियामुळे नंतर हे जे चित्र आहे ते स्पष्ट झालं असून परळी देखील अजित पवार आणि भाजप या महायुतीच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतरचा नगर परिषद येत आहे ती म्हणजे धारूर नगर परिषद अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रकाश सोळंके याचबरोबर भाजप या दोन प्रमुख पक्षामध्ये ही लढत झालेली आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व होतं, परंतु मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे धारूर शहरामध्ये सर्वाधिक मतदार जो आहे तो ओबीसी मतदार असल्यामुळे ह्यातच 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला महादेव निर्मळ जे प्रकाश सोळंकेंचे विश्वासू कार्यकर्ते मानले जात होते ते देखील ह्या निवडणुकीला अपक्ष माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते. ते शेवटी अखेर अजित पवार गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्षप्रवेश करून त्यांनी धारूर नगर परिषद जे आहे ते भाजपच्या मार्फत स्वतंत्ररित्या लढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे धारूर नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये जाणार असल्याचं मतदान झाल्याच्या नंतर हे चित्र देखील स्पष्ट झालं असून ह्या ठिकाणी देखील अजित पवार गटाला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. त्या ठिकाणी माजलगाव नगर परिषद अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गटामध्ये अशी लढत होईल असं देखील होत असताना अखेर शेवटच्या क्षणी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि 15,000 मुस्लिमांचं जे विभाजन आहे ते अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये झाल्याने हिंदू मताच्या जीवावर भाजप जे आहे त्या माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेले असून ह्या ठिकाणी भाजप विरुद्ध शरद पवार गटामध्ये जोरदार लढत झाल्याचं झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे माजलगाव नगर परिषदेमध्ये देखील अजित पवार गटाला खूप मोठा असा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतरची नगर परिषद येत आहे ती म्हणजे गेवराई नगर परिषदेमध्ये अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी आपल्या ताब्यामध्ये ही नगर परिषद यावे ह्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून तडजोडीला सुरुवात केलेली आहे. अगदी बाळराजे पवार यांचे विश्वासू असलेले दाभाडेंना आपल्या गटामध्ये घेण्यासाठी अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांना अगदी यश आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे असं वाटत होतं की आता अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्या ताब्यामध्ये गेवराई नगर परिषद नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही, परंतु बाळराजे पवार यांनी संयमाची भूमिका घेत भाजपमध्ये कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे गटामध्ये असलेले बदामराव पंडित यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश घेऊन त्या ठिकाणी देखील आपली भाजपची ताकद वाढवण्यास मंत्री पंकजा मुंडेंना देखील यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणची जी नगर परिषद आहे ती अगदी काटेकी टक्कर झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. अगदी मतदानाच्या दिवशी या ठिकाणी राडा देखील झाल्याचं पाहण्यास मिळाले आहे, कारण पंडित आणि पवारांची ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्याचं बोललं जात असून या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये पवारच विजय होणार असल्याचं बोललं जात असून ह्या ठिकाणी देखील अजित पवार गटाला खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण जर पाहिलं तर अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी गेवराई नगर परिषदेमध्ये डोकं लावण्याच्या ऐवजी बीड नगर परिषदेमध्ये डोकं लावल्यामुळे या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबियांनी देखील गेवराई नगर परिषद ही जी आहे ती पंडितांच्या ताब्यामध्ये येऊ नये ह्यासाठी देखील त्यांनी हालचाली करून बाळराजे पवार यांच्या ताब्यामध्ये गेवराई नगर परिषद कशा पद्धतीने येईल ह्यासाठी देखील त्यांनी बाळराजे पवार आणि भाजपला सहकार्य केलं असल्याची देखील चर्चा होत आहे. त्यामुळे कदाचित अजित पवार गटाला देखील गेवराईमध्ये खूप मोठा धक्का बसणार असल्याचं झालेल्या ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेपैकी केवळ 2 नगर परिषदेमध्ये अजित पवार गटांचा विजय होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे. एक अंबाजोगाई आणि दुसरं महायुतीचा धर्म म्हणून परळी अशा 2च नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाला यश येऊ शकतंय. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जरी अजितदादा असले तरी मात्र त्यांना प्रमुख गेवराई, बीड आणि माजलगाव ह्या ठिकाणच्या नगर परिषदा ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी अपयश येणार असून त्या ठिकाणी त्यांना खूप मोठा असा धक्का देखील बसणार असल्याचं बोललं जात आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.